तर भारत पाकिस्तान तणाव आणि साई मंदिराला आलेला धमकीचा मेल त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव साई मंदिरात आजपासून हार प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घातली गेली असून सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रवेशद्वारावरती तपासणी करूनच त्यांना सोडलं जात आहे आणि साई मंदिराची सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झालेली आहे। साई मंदिराच्या प्रवेशद्वारावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि त्यातच साईबाबांचं मंदिर बॉम्बने उडवून देणार अशा प्रकारचा आलेला धमकीचा मेल या पार्श्वभूमीवरती साईबाबांचं जे सुरक्षा यंत्रणा आहे ती अलर्ट झालेली आहे आणि सर्व भक्तांची कसून तपासणी करून सगळ्यांना मंदिरात सोडलं जातंय। त्यातच आजपासून फूल हार प्रसाद जे आहे ते घेऊन जाण्यास बंदी घातलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर गेटवरती आजपासून सकाळपासूनच ही अंमलबजावणी सुरू झाली आहे। जे भक्त फूल हार प्रसाद घेऊन येत आहेत त्यांच्याकडचा तो प्रसाद गेटवरती जमा करून घेतला जातोय आणि आलेले जे प्रत्येक साई भक्त आहेत यांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। आपण आता साईबाबांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी देशभरातून जे आलेले साई भक्त आहेत यांची तपासणी करून त्यांना सोडलं जात आहे। सुरक्षेची विशेष काळजी साईबाबा मंदिर प्रशासन घेताना दिसतंय। साईबाबा मंदिराची स्वतःची मोठी सुरक्षा व्यवस्था आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस असेल, त्यानंतर बॉम्ब शोधक पथक असेल, कमांडोज असतील, सगळेजण अलर्ट आहेत आणि त्यानुसार मंदिराची आणि सगळ्या भाविकांची सुरक्षेची विशेष काळजी या ठिकाणी घेताना आपण बघतोय। आज सकाळपासून फूल हार प्रसाद बंदीचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्यामुळं तुम्ही जरी शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला येणार असाल तर साई मंदिरात जाताना फूल हार प्रसाद घेऊन जाऊ नका हीच तुम्हाला देखील विनंती आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर।